नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महा टी परीक्षा पेपर फ 1 व 2 यासाठी आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 8 घेतलेली आहे. यामध्ये आपण मागील वर्षी विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे बघणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. पहिला प्रश्न बघा. खालीलपैकी खालील व्यंजनातील महाप्राणायाम व्यंजनाचा गट कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर खालील व्यंजनातील महाप्राण व्यंजनाचा गट ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2. खू, ख, छ आणि झ हे आपल्याला महाप्राण व्यंजनाचा गट असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. महाप्राण व्यंजन म्हणून आपल्याला ख, ख, छ आणि झ या व्यंजनाकडे आपल्याला पाहता येईल. यानंतर आहे छावा, लढत, युगंधर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? कोणी केले आहे? तर छावा, लढत, युगंधर या कादंबरीचे लेखन कोणी केलेले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, शिवाजी सावंत यांनी आपल्याला छावा, लढत आणि युगंधर या कादंबरीचे लेखन केलेलं दिसून येतो. शिवाजी सावंतांनी या कादंबऱ्या लिहिलेल्या आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे केकावली. केकावली या काव्याचे कवी कोण? तर केकावली या काव्याचे कवी कोण आहे? तर कवी मोरोपंत हे आपल्याला केकावली या काव्याचे कवी असलेले या ठिकाणी सांगता येतील. मोरोपंत हे केकावली या काव्याचे कवी आपल्याला असलेले या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा. पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर बूट हा शब्द आहे, हे आपल्याला पुरुषवाचक शब्द असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे बुक, बुक आणि स्कूल आणि गेट हे आपल्याला स्त्रीवाचक शब्द आहेत आणि बूट हे शब्द आहे हे पुरुषवाचक शब्द या गटामध्ये मोडताना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे मराठीतील पहिला ग्रंथ कोणता? मराठीतील पहिला ग्रंथ कोणता आहे? तर विवेक सिंधू. विवेक सिंधू हा मराठीमधील पहिला ग्रंथ आपल्याला असलेला या ठिकाणी सांगता येते. विवेक सिंधू हा मराठीतील पहिला ग्रंथ या ठिकाणी असलेला आपण सांगू शकतो. यानंतर आहे कोणत्या नामाने, कोणत्या नामाने वचन बदलत नाही? कोणत्या नामाने वचन बदलत नाहीये? तर लोणी. लोणी या नामाचे आपल्याला वचन बदलताना दिसत येत नाहीये. तर व लोणी या नामाचे वचन बदलत नाही आपल्याला या ठिकाणी. ते कुठल्याही काळामध्ये तो तसाच राहतो. त्यानंतर आहे स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? तर स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही या वाक्यातील आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. तर आत्मवाचक सर्वनाम या वाक्यामध्ये काय आहे? तर आत्मवाचक सर्वनाम म्हणजे स्वतः, म्हणजे की स्वतःच्या बद्दल स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाहीये हे आत्मवाचक सर्वनामाचं आपल्याला उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे बिकट वाट. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको या वाक्यातील बिकट हा शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो? तर बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको या वाक्यातील बिकट हा शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो? तर याचं योग्य उत्तर आहे विशेषण. आपल्याला बिकट हे काय आहे? तर विशेषण म्हणून या वाक्यामध्ये आपल्याला बिकट हे विशेषण म्हणून या वाक्यामध्ये आलेला आपल्याला शब्द दिसून येतो. बिकट हा विशेषण म्हणून या वाक्यामध्ये आपल्याला आलेला या ठिकाणी सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे मी घरी पोहोचण्यापूर्वी सांजवले. मी घरी जाण्यापूर्वीच सांजले यातील
सांजवले या क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? तर मी घरी पोहोचण्यापूर्वी तर सांजवले, यातील आपल्याला सांजवले या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर सांजवले या क्रियापदाचा कोणता आहे? तर भावक कर्तृक प्रविभाग आपल्याला प्रकार असलेला या ठिकाणी सांगता येईल. तर भावकर्तक हे क्रियापदाचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. भावक क्रियापदाचं सांजवले हे आपल्याला भावक क्रियापदाचं उदाहरण असलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे प्रसिद्ध लेखक. प्रसिद्ध लेखक आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव काय आहे? तर यांचे टोपण नाव कोणते आहे? तर प्रसिद्ध लेखक आपल्याला आत्माराम सावजी देशपांडे यांचे टोपण नाव कोणते आहे? तर अनिल आपल्याला यांचं हे टोपण नाव असलेलं या ठिकाणी सांगता येईल. आत्माराम सावजी देशपांडे यांचं टोपण नाव हे अनिल या नावाने त्यांनी लिखाण केलेलं आपल्याला दिसून येतो. अनिल या टोपण नावाने त्यांनी लिखाण केलेलं आहे. चित्रकाराने चित्र काढले, काळ ओळखा. तर चित्रकाराने चित्र काढले आहे, तर चित्र काढले आहे, तर याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर पूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य असलेलं आपल्याला दिसून येतं. चित्रकाराने चित्र काढलेले आहे, तर काढले आहे हे पूर्ण वर्तमान काळाचे आपल्याला उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येईल. पूर्ण वर्तमान काळाचं हे उदाहरण आहे. आई वडिलांचा मान राखावा वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. आई वडिलाचा मान राखावा वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर विद्यार्थी आपल्याला या वाक्याचा प्रकार दिसून येतो. आई वडिलाचा मान राखावा या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर विद्यार्थी हे आपल्याला प्रकारामधील हे वाक्य या ठिकाणी असलेलं सांगता येईल. त्यानंतर आहे आज सारखे गडबडले. आज आज सारखे गडगडते. आज सारखे गडगडते या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर या वाक्यामधील आज सारखे गडगडते या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर भावकर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येतील. आज सारखे गडगडते या वाक्यातील आपल्याला भावकर्तरी प्रयोग असलेला या वाक्यामध्ये सांगता येईल. भावकर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे. आई म्हणाले, अरे बाळा, तू तूप आणलेस खरे, पण तेल कुठे आहे? तर आई म्हणाली, बाळा, तू तूप आणलेस पण तेल कुठे आहे? या वाक्यातील किती प्रकारचे विरामचिन्हे आलेली आहे? तर आपल्याला याचं योग्य उत्तर आहे 4 प्रकारचे आपल्याला या ठिकाणी या वाक्यामध्ये विरामचिन्ह आलेली दिसून येतात. आई म्हणाली, अरे बाळा, तू तूप आणलेस खरे, पण तेल कुठे आहे? या वाक्यात किती प्रकारचे विरामचिन्हे आलेले आहेत? तर 4 प्रकारचे आपल्याला या ठिकाणी विरामचिन्हे आलेले आहेत. त्यामध्ये आहे डबल इन्व्हर्टर कॉमा आलेला आहे, अर्धविराम आलेला आहे आणि कॉमा हे एक आपल्याला आलेला दिसून येतो. म्हणजेच या प्रकारे आपल्याला 4 विरामचिन्हे या वाक्यामध्ये आपल्याला आलेली दिसून येतात. यानंतर आहे शुद्ध शब्दाचा पर्याय निवडायचा आहे. तर शुद्ध शब्दाचा पर्याय योग्य कोणता आहे? तर महात्मे. महात्मे हा शब्द आहे आपल्याला शुद्ध शब्द असलेला या ठिकाणी सांगता येतील. महात्मे हे आपल्याला शुद्ध शब्दाचं हे उदाहरण या ठिकाणी असलेलं सांगता येईल. त्यानंतर आहे पुढील पैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? पुढील पैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता आहे? तर कल्ल्या हे आपल्याला वेगळ्या अर्थाचा शब्द दिसून येतो. पुढील पैकी कोणता वेगळ्या अर्थाचा शब्द आहे? तर कल्ल्या हे जे काही शब्द आहे हे वेगळ्या अर्थाने या ठिकाणी यो शब्द आलेला आपल्याला दिसून येतो. सजातीय. सजातीय या शब्दाचा विरुद्ध शब्द लिहा. सजाती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर सजातीचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर विजाती. सजातीचा विरुद्ध शब्द आपल्याला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर विजाती हे आपल्याला त्याचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी असलेला सांगता येईल. त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही असा तो योद्धा. त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही असा तो योद्धा या वाक्यातील अधोरेखित वाक्यखंडासाठी अचूक शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर अधोरेखित शब्द कोणता आहे? तर त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही या वाक्याचा आपल्याला दुसरा शब्द सांगायचा आहे. तर अद्वितीय.
त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही या वाक्यासाठी आपण अद्वितीय या शब्दाचा उपयोग करत असतो. त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही या शब्दासाठी आपण अद्वितीय हे शब्द या ठिकाणी वापरू शकतो. अद्वितीय म्हणजेच त्याच्यासारखा दुसरा कोणी नाहीये. त्यानंतर आहे जीव थोडा थोडा होणे. जीव थोडा थोडा होणे या अर्थाचा पुढील पैकी अयोग्य प्रकाराचा असलेला पर्याय आपल्याला कोणता आहे ते सांगायचं आहे. तर जीव थोडा थोडा होणे या अर्थाचा पुढील पैकी अयोग्य वाक्य प्रकार आपल्याला असलेला पर्याय सांगायचा आहे. आतुरता कमी होणे. जीव थोडा थोडा होणे म्हणजेच काय तर आतुरता कमी कमी होते. आपल्याला आतुरता कमी होणे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मन पूर्ण करायचे आहे. आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे? मन पूर्ण करा. उधार तेल डॅश डॅश होय. तर पूर्ण करायचे आपल्याला ही मन. तर उधार तेल खवट. उधार तेल खवट आपल्याला हे आपल्याला या वाक्य आपल्याला पूर्ण करायचे आहे. उधार तर तेल घेतलं तर तो खवट या प्रकारामध्ये मोडताना दिसून येतो. संस्कृत उपसर्ग असलेला शब्द निवडायचा आहे. तर संस्कृत असलेला आपल्याला उपसर्ग निवडायचा आहे. तर याचा योग्य उत्तर आहे अवतरण. अवतरण आपल्याला संस्कृत उपसर्ग असलेला शब्द कोणता आहे? तर अवतरण हे आपल्याला संस्कृत उपसर्ग असलेला शब्द या ठिकाणी सांगता येईल. अवतरण हे होय. त्यानंतर आहे महाविद्यालयाच्या निरोप समारंभासाठी मान्यवर नाटककारांना पाहुणे म्हणून बोलवण्यासाठी लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? महाविद्यालयाच्या निरोप समारंभासाठी मान्यवर नाटककारांना पाहुणे म्हणून बोलवण्यासाठी लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असेल? तर याचं योग्य उत्तर आहे निमंत्रण पत्र. या प्रकारामध्ये हे पत्र मोडताना दिसून येतो. म्हणजेच महाविद्यालयाच्या निरोप समारंभासाठी आपण पाहुणे बोलवणार आहोत. त्यांना जे पत्र लिहिल्या जातं त्यालाच आपण निमंत्रण पत्र असं म्हणत असतो. निमंत्रण पत्र असं या ठिकाणी त्यांना म्हटलं जातं. त्यानंतर आहे लहानपणी उन्हाळ्यात मामाच्या गावाकडे गेल्यावर आम्ही पिकत घातलेले आंब्याची डॅश डॅश घालत असू. योग्य शब्दसमूहाबद्दल शब्द सांगायचा आहे. तर आम्ही उन्हाळ्यामध्ये मामाच्या गावाकडे गेल्यानंतर आम्ही पिकत घातलेल्या आंब्याची डॅश डॅश घालत असू. तर याचं योग्य उत्तर आहे अढी. तर आम्ही लहानपणी मामाच्या गावाकडे गेल्यानंतर आम्ही पिकत घातलेल्या आंब्याची गडी घालत असो. तर या शब्दसमूहाबद्दल कोणता शब्द वापरायचा आहे? तर गडी हा शब्द या ठिकाणी योग्य असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे क्षणोक्षणी, सालोसाल, फिरून, पुन्हा पुन्हा हे क्रियाविशेषण अव्ययाचे उपप्रकार आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे तर आवृत्तीदर्शक आपल्याला आवृत्तीदर्शक क्रियापदाचे अव्ययाचे हे उपप्रकार या ठिकाणी असलेले सांगता येतील. क्षणोक्षणी, सालोसाल, फिरून, पुन्हा पुन्हा हे क्रिया कोणत्या आहेत? आवृत्तीदर्शक क्रियाविशेषणाचे अव्ययाचे उपप्रकार असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे विद्रूप. तर विद्रूपचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर विद्रूपचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर सुंदर. सुंदर असणे याचाच विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर विद्रूप दिसणे. विद्रूप दिसणे, सुंदर दिसणे त्याचाच विरुद्धार्थी शब्द आहे विद्रूप दिसणे होय. त्यानंतर आहे खरा, बरोबर या अशा शब्दाचा उतार्यात असलेला शब्द शोधायचा आहे. तर खरा, बरोबर असा अर्थाचा उतार्यात असलेला शब्द शोधायचा आहे. तर यथार्थ असलेला आपल्याला दिसतो. तर खरा, बरोबर या शब्दासाठी कोणता शब्द वापरला जातो? तर यथार्थ हा शब्द या ठिकाणी वापरला जातो. यथार्थ हे होय. शेलेने शेतकऱ्याला काय म्हटलेले आहे? तर शेलेने शेतकऱ्याला काय म्हटले आहे? तर कलावंत असे म्हटलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. शेलेने शेतकऱ्याला काय म्हटलेलं आहे? तर कलावंत असं या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. डॅश डॅश या कवितेत
कवीने प्रामुख्याने कोणाचे वर्णन केलेले आहे? या कवितेमध्ये कवीने प्रामुख्याने कोणाचे वर्णन केलेले आहे? तर नदीचे आपल्याला वर्णन केलेले या ठिकाणी दिसून येते. डॅश डॅश या कवितेमध्ये कवीने प्रामुख्याने कोणाचे वर्णन केलेले आहे? तर नदीचे वर्णन आपल्याला या कवितेमध्ये केलेले दिसून येतो. यानंतर आहे पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती. या अर्थाने कवितेत आलेला शब्द ओळखायचा आहे. तर पाण्यामध्ये किंवा पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती या अर्थाने कवितेत आलेला एक शब्द ओळखायचा आहे. तर काय आहे? तर लवाळ. पाण्याजवळ किंवा पाण्यामध्ये काय येतं? तर एक लवाळ ही वनस्पती आपल्याला पाण्यामध्ये किंवा पाण्याच्या जवळ आपल्याला आलेली या ठिकाणी सांगता येईल. त्यानुसार आहे कवितेनुसार खालीलपैकी कोण नदीच्या पाण्याचा उपयोग करून घेतो? तर कवितेनुसार खालीलपैकी कोण नदीच्या पाण्याचा उपयोग करून घेतो? तर वरील सर्व म्हणजेच मुलं, पक्षी आणि गुरे हे तीनही नदीच्या पाण्याचा उपयोग करताना आपल्याला दिसून येतात. गुरे हे पाणी पिण्यासाठी उपयोग करतात, पक्षी हे पाणी पिण्यासाठी उपयोग करतात, तर मुले हे पोहण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी नदीचा उपयोग करत असतात. त्यामुळे वरील सर्व या ठिकाणी या वाक्यामध्ये आपल्याला त्याचं उत्तर असलेलं या ठिकाणी सांगता येईल.